वेलकम स्टुडंट, न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण AC सर्किटमध्ये जो काही डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट हा टॉपिक स्टडी करत होतो. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला टॉपिक बघितला तो म्हणजे सिंपल AC सर्किट. आणि या सिंपल AC सर्किटमध्ये आपण प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह आणि प्युअर इंडक्टिव्ह जे काय AC सर्किट त्याचा आपण स्टडी केला. त्याचबरोबर त्याशी रिलेटेड असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहे हे पण आपण काय केले, डिस्कस केले. आज आपण त्यामधला नेक्स्ट टॉपिक स्टडी करतो म्हणजे कॉम्प्लिकेटेड AC सर्किट. मग कॉम्प्लिकेटेड AC सर्किट म्हणजे काय की असे सर्किट की ज्या सर्किटमध्ये काय असतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय असणारे कंपाऊंड काय होणारे असणारे असे सर्किट असतील त्याला आपण म्हणणारे कॉम्प्लिकेटेड सर्किट. याच्यात तीन प्रकारचे काय असं कॉम्बिनेशन असतील. एक असं तुमचा LR सर्किट, एक असं तुमचा RC सर्किट, ठीक आहे, किंवा थर्ड असं तुमचा LCR सर्किट. ओके, किंवा त्याला आपण LC सर्किट असे एक तुमचा पार्ट असतो म्हणजे LC सर्किट. तर असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. तर त्यापैकी आज आपण सगळ्यात पहिला टॉपिक बघतोय तो म्हणजे LR सर्किट. मग LR सर्किटमध्ये काय घेणार आपण की सपोज एक सर्किट आहे की या सर्किटमध्ये काय तुमचा विच कन्सिस्ट ऑफ इंडक्टर अँड रेजिस्टर. ठीक आहे, त्यामध्ये एक रेजिस्टर असेल आणि एक इंडक्टर असेल विच इज कनेक्टेड टू AC सोर्स. हा काय तुमचा एका AC सोर्सला काय असेल कनेक्ट केला असेल. तो जो काय सोर्स आहे ते सोर्स आपण दिले E0 × sin ωt. ओके, मग हा जो काय हे जे काय पोटेन्शियल आपण ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस अप्लाय करतो त्यामुळे काय इथून काय करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. पण R आणि L हा काय तुमचा सिरीजमध्ये R अँड L आर इन सिरीज देअरफॉर पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टर म्हणजे आपण E म्हणा किंवा इथं V म्हटलं तरी चालेल VR आणि हा जो का तुमचा VL हा कसा असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, मग जो का तुमचा पोटेन्शियल अक्रॉस VR किंवा आपण जर काही इन टर्म्स ऑफ E लिहित असाल तर त्याला ER म्हणू आपण. ठीक आहे, EL म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे तुमचं काय मिळेल, पोटेन्शियल अक्रॉस ER हे काय तुमचं I × R आणि पोटेन्शियल अक्रॉस EL हा काय असणार तुमचा I × XL. आणि XL म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके, मग आता हे जे काय इक्वेशन जर का आपण फेज डायग्राम जर का कॅल्क्युलेट केली तर फेज डायग्राम आपल्याला माहिती फेज डायग्राम म्हणजे काय करतो आपण, इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द करंट अँड व्होल्टेज. ठीक आहे, करंट आणि व्होल्टेजमध्ये जे काय तुमचं रिलेशन असेल ते रिलेशन दाखवण्यासाठी आपण काय करतो, फेज डायग्राम रिप्रेझेंट करतो. तर आपल्याला माहिती की जर का तुमचं प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये तुमचं व्होल्टेज आणि करंट कसं असतात, दे आर लाईज इन अ सेम डायरेक्शन. ठीक आहे, ते कसे आहे तुमचे सेम डायरेक्शनमध्ये काय असणार आपल्याला मिळणार आहे. म्हणजे करंट आहे तुमचा कसं असेल सेम डायरेक्शनमध्ये. त्यानंतर ज्यावेळेस आपण इंडक्टिव्ह AC सर्किट बघितलं त्यामध्ये आपण बघितलं होतं की जे का तुमचं व्होल्टेज हे कसं असतं तुमचं इट इज लीड बाय द π/2 देन द करंट. ठीक आहे, म्हणजे करंटपेक्षा कसं असेल तर π/2 नी लीड असेल म्हणजे याचा अर्थ काय त्याचा ग्राफ कसा असणार आहे या फॉर्ममध्ये, याला आपण काय म्हणूया VL. मग जर का आपण यांचा जर का रिझल्टंट जर का कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर यांचा रिझल्टंट कुठं असणार आहे, हा असणार तुमचा या दोघांच्या इन बिटवीन असणार हा असेल त्याचा रिझल्टंट. ठीक आहे, म्हणजे तो रिझल्टंट आपण काय लिहिणार बघा, E² = ER अँड EL दॅट इज E² = किंवा E = √ER² + EL² विल बी द रिझल्टंट. ठीक आहे, म्हणजे आपण काय सांगू की फ्रॉम फेजर डायग्राम द रिझल्टंट EMF इज किती असेल तो बघा, E = √ER² + EL². ठीक आहे, मग हा जो का तुमचा रिझल्टंट आहे तर हा रिझल्टंट आपल्याला काय करायचं, यू हॅव टू कॅल्क्युलेट द करंट. ठीक आहे, माझं का आपल्याचा करंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा काय इक्वेशन मिळेल आपल्याला, ER म्हणजेच काय लिहिलं आपण बघा, ER = काय लिहितो आपण इक्वेशनमध्ये, ER म्हणजेच काय तुमचा I × R (² + EL म्हणजेच काय तुमचा I × XL (²). म्हणजेच काय मिळेल बघा तुम्हाला, E = काय असेल I² R² + I² × XL². E = ठीक आहे, याच्यातून I² जर का बाहेर घेतात इक्वेशन काय मिळेल फक्त I × √R² + XL². ओके, मग आता ज्यावेळेस आपण
ई इक्वल टू आय इंटू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये इक्वेशन रिप्रेझेंट करतोय. तर आपली तर एक्सेल म्हणजे हे पण माहिती एक्सेलमध्येच काय लिहितो आपण ओमेगा इंटू यल और इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 2 पाय इंटू एफ इंटू यल. म्हणजे इक्वेशन तुमचं काय होईल बघा आता ई इक्वल टू आय इंटू आर स्क्वेअर प्लस 2 पाय इंटू एफ इंटू यल स्क्वेअर और इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज ई इज इक्वल्स टू आय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस ओमेगा यल स्क्वेअर. ओके, म्हणजे हे जे काही इक्वेशन आपण या अशा वेगळ्या फॉर्ममध्ये काय करतील आपल्याला रिप्रेझेंट करते. मग आता हा जो का तुमचा अँगल आहे याला आपण म्हणतोय फेज अँगल दॅट इज फाय म्हणा किंवा थीटा म्हणूया. ठीक आहे, मग त्यावरून आपण काय सांगतो की जो काय त्याचा फेजर डायग्राम आहे फेजर डायग्राम जर का आपल्याला करंट जर का रिप्रेझेंट करायचं असेल तर करंटचं इक्वेशन काय मिळेल बघा आपल्याला आय इज इक्वल्स टू ई अपॉन स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. ठीक आहे, मग ते इक्वेशन आपल्याला असं लक्षात येतं की हा जो काय स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा काय तुमचा इट इज ॲन अपोजिशन और इट इज ॲन रेजिस्टन्स ऑफर बाय द एल आर सर्किट. म्हणजे ते का तुमचं एल आर सर्किट असेल एल आर सर्किटनी एवढं काय केलं असेल त्याला अपोजिशन काय केलं असणार आहे यालाच आपण म्हणतो इम्पेडन्स. यालाच काय म्हणतो आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ impedance or opposition offered by the LR that is resistor and inductor is called as a impedance. मग जर का आपण याला आपण म्हणूया Z. ठीक आहे, impedance is represented by Z. आणि जर का आपण याचा रेसिप्रोकल घेतला 1/Z म्हणजेच 1 स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर ही जी काय टर्म आहे याला आपण म्हणतो रेसिप्रोकल ऑफ impedance is called as admittance. Admittance. It is called as a admittance. ठीक है. Okay student, we have discussed that 1/Z is called as a admittance, that is reciprocal of impedance is called as a admittance. मग आता हे जे काही इक्वेशन आपण स्टडी केलं या इक्वेशनवरून आपल्याला समजा की फाय जर का क्वेश्चनमध्ये विचारलं की कॅल्क्युलेट द अँगल म्हणजे जो का तुमचं व्होल्टेज आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर म्हणजे हा जो काही एम एफ आहे तुमचा π/2 काय करतोय लीड करतोय. ठीक आहे, म्हणजे रेस्ट करंटपेक्षा तो कसा असणार आहे पुढे असणार आहे. मग जर त्याच्यातून आपण जर का टॅन फाय जर का कॅल्क्युलेट केलं तर टॅन फायचं जे काही इक्वेशन तुमचं मिळणार आहे टॅन फाय काय असेल बघा तुमचा VL/VR किंवा त्यालाच आपण म्हटलेले EL/ER. ओके, मग आता ELचंच इक्वेशन आपण काय लिहिलं बघा IR/ काय असेल EL इक्वल टू I इंटू XL अपॉन काय असणार आहे I इंटू R म्हणजे I गेट कॅन्सल दॅट इज XL अपॉन काय असेल R. म्हणजे त्याचा अर्थ जर का आपल्याला फाय जर का लिहायचं असेल फायचं इक्वेशन काय असेल अँगल टॅन इनवर्स ऑफ XL/R और इट कॅन बी रिटन ॲज फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ XL म्हणजेच काय लिहितो आपण ओमेगा इंटू L/R और इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ ओमेगा म्हणजेच काय तुमचा 2 पाय इंटू एफ इंटू L/R. दिस इज द इक्वेशन फॉर कॅल्क्युलेटिंग द फेज बिटवीन द E अँड R. तर अशा प्रकारे हा जो का तुमचा LR सर्किटचा टॉपिक काय झाला तुमचा इथं कंप्लीट झाला. काय काय कन्सिडर केलं आपण एक LR सर्किट कन्सिडर केलं त्याला E0 इंटू साइन ओमेगा टी एवढं काय केलं आपण EMF काय केलं अप्लाय केलं आहे त्यावेळेस याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल ती ER आणि काय असणार आहे EL असणार आहे. मग जे काही ERचं व्होल्टेज दिलेलं आपण ER इक्वल टू IR EL इक्वल टू I इंटू XL यावरून आपण फेज डायग्राम ड्रॉ केली. फेज डायग्राममध्ये करंट आणि व्होल्टेज R रेजिस्टिव्ह सर्किटसाठी कसा असतो सेम प्लेनमध्ये आणि जो का तुमचा इंडक्टिव्ह सर्किट त्यासाठी कसा असतो π/2 काय असणार तो लीडमध्ये असणार. ठीक आहे, त्यांचा जो काय रिझल्टंट असेल तो रिझल्टंट काय केला आपण या इक्वेशननी रिप्रेझेंट केला आहे. मग जो काय E इक्वल टू आपण दाखवला आहे E² R प्लस EL² ब्रॅक स्क्वेअर रूटमध्ये E इक्वल टू IR² प्लस I इंटू XL² दॅट इज E इक्वल टू I² R² प्लस I² इंटू XL² दॅट इज E इक्वल टू I इंटू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL². मग याच्यावरून आपल्याला जो काय R² प्लस XL² ही जी काय व्हॅल्यू याला आपण काय म्हणतोय इट इज कॉल्ड ॲज अ अपोजिशन किंवा रेजिस्टन्स ऑफर बाय द इंडक्टर अँड रेजिस्टर सर्किट किंवा त्याला आपण इन शॉर्ट काय म्हटलंय इम्पेडन्स. मग ह्या इम्पेडन्सचा जे असं आपण रिसिप्रोकल घेतला ते रिसिप्रोकलच आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ ॲडमिटन्स. आणि जो काय अँगल टॅन फाय हा आपण कॅल्क्युलेट केला 2 पाय इंटू FL/R किंवा ओमेगा L/R किंवा XL/R
आर ह्या इक्वेशन आपल्याला तो काय करता येईल, रिप्रेझेंट करता येईल. ओके स्टुडंट, होप यू आर अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट. टेक अ नोट or take a screenshot. Okay student, then next topic is LC circuit. Sorry, next is RC circuit. Next combination is resistor and capacitor circuit. मग समजा एखादा आपल्याकडं AC सर्किट आणि AC सर्किटमध्ये समजा एक तुमचा कॅपॅसिटर आणि एक रेजिस्टर जर का सिरीजमध्ये कनेक्ट केला असेल तर त्यावेळेस त्याचा करंट आणि त्याचं EMF किती असेल काय करतो आपण आता डिस्कस करतोय. ठीक आहे, बघा मग आता जर का तुमचा आर आणि सी हे जर का तुमचे रेजिस्टर अँड कॅपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, हे काय तुमच्या सिरीजमध्ये काय केलं आपण कनेक्ट केले. मग सिरीजमध्ये असं आपण कनेक्ट करणार त्यावेळेस काय असलं की हे जे काय व्ही आर आणि व्ही सीचे अक्रॉस जे काय व्होल्टेज काय असणार तुमचं बघा व्ही आर इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण आय इंटू आर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि व्ही सीचे अक्रॉस जे काय असणार ते काय तुमचं आय इंटू एक्स सी. ठीक आहे, मग आता एक्स सी म्हणजे आपल्याला माहिती की एक्स सी इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दॅट इज द पोजिशन ऑफर बाय द कॅपॅसिटर इज कॉल्ड एज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग आता जर का आपण याची फेज डायग्राम जर का ड्रॉ केली तर याची फेज डायग्राम कशी असणार बघा. तर फेज डायग्राम फॉर आर सी सर्किट, आर सी सर्किटसाठी जर का आपण फेज डायग्राम काढली तर कशी असेल बघा. सुरुवातीला काय तुमचा की ई आणि आर हे आपल्याला माहिती कसे असतात इन सेम फेज असतील. ठीक आहे, म्हणजे काय डायग्राम असेल कशी असतात तुमची या फॉर्ममध्ये स्ट्रेट लाईनमध्ये. ओके, त्यानंतर सेकंड काय सांगतो आपण की जो काय व्ही सी असेल तर हा व्ही सी कसा असतो तुमचा व्ही सी आणि करंट कॅपॅसिटर कसं असतं द्या लॅग्स बिहाइंड बाय द 90 डिग्री. ओके, त्यामुळे काय त्यांचा जो रिझल्ट असणार तो रिझल्ट कुठं असणार तुमचा या फॉर्ममध्ये काय असणार रिझल्ट तुम्हाला इथं मिळणार म्हणजे हा जो रिझल्ट असेल तो असेल तुमचा व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही सी स्क्वेअर. ठीक आहे, हा काय त्याचा रिझल्टंट असेल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की जे काय तुमचं हे असेल तुमचा व्ही सी आणि असेल तुमचा व्ही आर. ओके, मग आता ह्या फेज डायग्राम आपल्याला लक्षात येतं की यांच्यामधला काय अँगल की तुमचा फाय हा काय तुमचा अँगल असेल. मग ह्या इक्वेशन आपण काय रिप्रेझेंट करतोय की हा जो काय रिझल्टंट हा रिझल्टंट काय करतं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग हा रिझल्टंट आपण कसा कॅल्क्युलेट केला बघा ई इक्वल टू काय असेल तुमचा जनरली ई इक्वल टू काय लिहिलं आपण व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही सी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे फ्रॉम ट्रायंगल काय असेल तुमचा ई स्क्वेअर इक्वल टू व्ही आर स्क्वेअर प्लस सी सी स्क्वेअर म्हणजे ती इक्वल टू काय आपण स्क्वेअर रूट ऑफ व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही सी स्क्वेअर म्हणजेच ई इक्वल टू काय लिहिणार बघा व्ही आर काय लिहिलं आपण व्ही आर इक्वल टू आय इंटू आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही सी म्हणजे काय तुमचा आय इंटू एक्स स्क्वेअर दॅट इज ई इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर दॅट इज ई इक्वल टू आय स्क्वेअर जर का आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर काय मिळतं मला बघा आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग आता हे क्वेश्चन आपल्या काय लक्षात येतं की हा जो काय आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा काय तुमचा अपोजिशन किंवा याला आपण काय म्हणतोय रिॲक्टन्स. ठीक आहे, हा काय तुमचा रिॲक्टन्स असणं किंवा द अपोजिशन ऑफर बाय द आर सी सर्किट. मग हे जे काय आर सी सर्किट म्हणजे काय अपोजिशन केले पूर्ण सर्किटला त्याला आपण काय म्हणतोय रिॲक्टन्स. मग हा जो काय रिॲक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला काय रिप्रेझेंट करते बघा आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर यालाच आपण काय होणार आहे इम्पेडन्स किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ झेड. याला काय होतं आपण इम्पेडन्स फॉर द आर सी सर्किट. मग हेच इक्वेशनमध्ये बघा आर स्क्वेअर आणि आपल्याला माहिती की एक्स सी म्हणजेच काय लिहितो आपण 1/ओमेगा सी त्याचा काय असेल स्क्वेअर इक्वल टू काय असेल तुमचा झेड. म्हणजे दिस इज अ टोटल अपोजिशन ऑफर बाय द आर सी सर्किट. आर सी सर्किटमध्ये जे काय अपोजिशन काय असणार तुमचं आर स्क्वेअर प्लस 1/ओमेगा सी इंटू स्क्वेअर रूटमध्ये. ठीक आहे, मग याच्यावरून जर का आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल टॅन फाय तर टॅन फाय इक्वेशन काय मिळेल तुम्हाला बघा या इक्वेशनवरून जर का टॅन फाय कॅल्क्युलेट करता असेल तो मिळेल तुम्हाला एक्स सी आपण काय असणार आहे आर. ठीक आहे, एक्स सीचं काय लिहिलं तुम्ही एक्स सी म्हणजे याच्यावरून काय लिहिलं तुम्हाला फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स सी अपॉन आर और इट कॅन बी ऑल्सो रिटन एज फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स सी मीन्स 2π इंटू एफ अपॉन काय असणार आहे आर इंटू सी. दॅट इज this is the equation for phi that is the angle between the VL and VC. ओके, या इक्वेशन आपण काय केलं की जे काय तुमचा अँगल आहे तो अँगल काय केला आपण रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे, इक्वेशनमध्ये काय तुमचा
ओमेगा सी इज नथिंग बट इक्वेशनमध्ये आपण पूर्ण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया बघा. एक्स सी मध्येच काय लिहितो आपण 1 ओमेगा सी इंटू काय असेल तो आर असणार. ठीक आहे, 10 इनवर्स ऑफ 1 ओमेगा सी इंटू आर आणि ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती येते 2πm. दिस इज अ अँगल बिटवीन द रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. तर अशा प्रकारे हा जो काय तुमचा ए सी सर्किटचा हे जे काय दोन बेसिक पॉईंट आपण स्टडी केले, आर सी सर्किट आणि एल आर सर्किट काय केलं आपण डिस्कस केले. ठीक आहे, तर याच्यावरचे जे काय आता प्रॉब्लेम्स आहे ते काय करणार आपण डिस्कस करणार आहे. Okay student, then we are discussing about some simple example of this topic. Question is that what is the inductive reactance of the coil if current through it is 20 milliampere and voltage is 100 volt. बघा क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द करंट थ्रू इट इज 20 एम्पियर, म्हणजे करंट दिला तुम्हाला 20 मिली एम्पियर अँड व्होल्टेज व्ही इज इक्वल्स टू 100 व्होल्ट. ठीक आहे, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टू कॅल्क्युलेट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दॅट इज एक्सेल. ओके, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, व्ही इज इक्वल्स टू काय लिहितो आपण व्ही इक्वल टू आय इंटू एक्सेल, म्हणजेच एक्सेल इक्वल टू काय लिहिलं आपल्याला व्ही अपॉन आय दॅट इज एक्सेल इज इक्वल्स टू काय असेल व्ही किती दिला बघा 100 डिवाइड बाय किती असेल 20 इंटू 10⁻³ दॅट इज एक्सेल इज इक्वल्स टू 100 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 20 दॅट इज एक्सेल इज इक्वल्स टू किती असणार आहे 5 इंटू 10⁻³ आणि हा जो काही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे हा काय असणार तुमचा युनिट काय असेल ओहम दॅट इज 5 किलो ओम इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. Okay, simple question. Then question number 2, a capacitor of 50 microfarad is connected to AC source of frequency 1 kilohertz. Calculate the reactance. बघा ज्यास आपल्याकडे कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरसाठी जो काही रिॲक्टन्स असतो तो तुमचा XC इज इक्वल्स टू 1/ओमेगा इंटू सी. ठीक आहे, मग आता हा जो काय 1/ओमेगा इंटू सी, मग आपल्या काय काय गिवन आहे बघा 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली 1 किलोहर्ट्झ. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय असेल 1/ओमेगा मध्येच काय लिहितो आपण 2π इंटू एफ इंटू काय लिहिणार आहे सी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर काय मिळेल बघा 1/2 इंटू पाय इंटू एफ किती आहे 1 किलोहर्ट्झ दॅट इज 1 इंटू 10⁻³ हर्ट्झ इंटू 50 मायक्रोफॅरेड इज 50 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला जे काय आन्सर आहे ते आन्सर मिळणार आहे 10⁻⁷ ohm. This will be the answer for question number 2. Write down the problem or take a screenshot. Then question number 3, calculate the impedance if the circuit is given. Resistance is 30 ohm and capacitive reactance is given 40 ohm. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे RC सर्किटसाठी आपल्याला इम्पेडन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, for RC circuit impedance is काय फॉर्म्युला लिहिला आपण Z इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. ठीक आहे, Z इक्वल टू काय लिहिला आपण R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. म्हणजे त्याचा अर्थ बघा आपल्याला R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे R इज गिवन ॲज 30 प्लस XC इज गिवन ॲज 40 ओम. ठीक आहे, 40 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ते कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल दॅट इज 900 प्लस 1600 दॅट इज Z इज इक्वल्स टू 50 ओहम. Z इज इक्वल्स टू 50 ओहम विल बी द आन्सर फॉर दिस इक्वेशन और दिस क्वेश्चन. देन लास्ट क्वेश्चन इज इफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज 50 ओहम, if inductive reactance is 50 ohm and capacitive reactance XC is equals to 40 ohm, then calculate the value of current. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी करंटची व्हॅल्यू काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची. मग आता जर का आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं सगळ्यात पहिला आपल्याला इम्पेडन्स कॅल्क्युलेट करायचा. झेड काय असेल तुमचा बघा XL मायनस काय असेल XC, म्हणजे जो का तुमचा इम्पेडन्स असेल तो किती असेल 50 मायनस 40 दॅट इज किती असणार आहे 10 ओम. मग आपल्याला हा जो काय झेड आहे म्हणजे काय तुमचा टोटल आपण याला म्हणू की टोटल हा काय तुमचा रेजिस्टन्स आहे विच इज ऑफर बाय द एक्स आणि
एक्सेल अँड एक्सी सर्किट. मग आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. करंटसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असेल मग I = V0/Z. काय असणार तो V0/Z. आणि जे काही तुम्हाला इक्वेशनमध्ये V0ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती राहिलेली आहे की V = V0 40 × sin 100π होल विल बी द आन्सर ऑफ व्होल्टेज. मग आता इथं आपण काय करतो V0 म्हणजे काय असली ना तुम्ही 40/10 दॅट इज 4 अँपियर विल बी द करंट पासिंग थ्रू द सर्किट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो काही सिम्पल जो काय एक्झाम्पल आहे काय केलं आपण स्टडी केलं. जर का तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट विचारला तर तुमचा 4 अँपियर आणि समजा तुम्हाला IRMS करंट जर का विचारला तर IRMSची व्हॅल्यू किती असते तुमची 4/√2. म्हणजेच आपण त्या इक्वेशनला काय लिहितो I0/√2 म्हणजे हा किती आहे तुमचा बघा 4 × √2 × √2/√2 मल्टिप्लाय केलं काय तुमचा बघा दॅट इज दिस विल बी द 4 × √2/2 दॅट इज 2 × √2. दिस विल बी द IRMS व्हॅल्यू. तर अशा प्रकारे हा जो का तुमचा कॉम्प्लिकेटेड सर्किटमधला जो काय RC सर्किट आणि LC सर्किट आपण काय केला किंवा LR सर्किट काय केला आपण स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण LCR म्हणजे का रेजिस्टर कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे समजा सिरीजमध्ये कनेक्ट असतील तर त्यामुळं त्यांचा रेजिस्टन्स किती असेल किंवा अपोजिशन त्याचा इम्पेडन्स किती असेल याच्यावर काय करणार आपण डिस्कस करणार आहे. जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा. थँक्यू.